सुदे दोन्ही पंच आलेले आहेत बघा. बाप से बेटा सवार, एक शेर आहे तो एक दुसरा सवा शेर आहे. टाळ्या वाजवा दोन्ही पंचांसाठी. सन्माननीय माधव ठाकरे साहेब, सोबतीला राज माधव ठाकरे सर, वेलकम. वाव, आपल्या मुलाला सुद्धा घडवण्याचा प्रयत्न केला आणि मुलाने सुद्धा वडिलांच्या पावलाती पाऊल ठेवून एमसीची परीक्षा उत्तीर्ण केली. मित्रांनो, मुंबई क्रिकेट असोसिएशनची परीक्षा पास झालेत. राज ठाकरे सर, माधव सरांचे सुपुत्र, एक सुकन्या आहे, अत्यंत क्वालिफाईड, फार टेक्निकली साऊंड आहे त्यांची सुकन्या आणि अत्यंत क्वालिफाईड असल्यामुळे फार मोठ्या घरामध्ये नांदत आहे. आणि राज सुद्धा आता त्यांचं यंदा कर्तव्य असेल आणि ती माहिती सुद्धा तुम्हाला आम्ही पुरवतोय. राजने DMLT सुद्धा कंप्लीट केलंय, डिप्लोमा इन लॅबोरेटरीज, आणि MCAची परीक्षा उत्तीर्ण करून ऑफिसच्या भूमिकामध्ये, पंचायत भूमिकामध्ये त्यांनी सुद्धा अनेक स्पर्धा कव्हर केल्या आहेत. आणि आता सुरुवात होते पहिल्या सामन्याला. होऊन जाते प्रेक्षकांनो टाळ्यांचा गजर. सरपंच चषक, दिलीपजी पालवी चषक 2026, दुसरा हा दिवस नव्हे तर दुसरी रजनी, रात्रकालीन क्रिकेटचा हा दिवस सुरू करतोय. हा क्रिकेटचा महासोहळा या आपल्या लख प्रकाशामध्ये, दुग्ध प्रकाश, आर्टिफिशियल प्रकाशाची मेजवानी, शुभ्र झालेलं मैदान. आणि आज मैदानामध्ये कालच्या दिवसाप्रमाणे अजून सौंदर्यवर्धक इथे क्रिकेटचं आपल्याला मनमोहक आनंद लुटायला मिळणार आहे. त्यासाठी आपण सर्व आलेला आहात, सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. लक्षात घ्या, आजच्या दिवसामध्ये पहिली 4 षटकं 20 मिनिटात काही करून कंप्लीट करायचे आहेत. 7:02 झालेत. अपेक्षा करतोय आणि आपण टाइम नोंद करतो की 7:03 पहिला चेंडू इथे मार्गस्थ होतोय. पाच ओव्हरची मॅच. आणि लक्षात घ्या सर, एक सूचना, अजून वेगळी सूचना आहे कालच्यापेक्षा. 20 मिनिटं कंप्लीट होतील तेव्हा कुठला पण षटक असू दे त्यावेळेला तुम्हाला आउटफील्डचा फिल्डर एक आतमध्ये घ्यायचा आहे. आणि आम्ही विकेट ब्रेकमध्ये, डिंग्स ब्रेकमध्ये तुमचा स्टॉप वॉच स्टॉप करणार आहे, टायमर, याची नोंद घ्या. चला, पहिला चेंडू मार्गस्थ, गोलंदाज सज्ज झालाय मोहन प्यारे आणि जनत आणि विशालची जोडी सलामीची. यावेळेला टर्न केलाय, थोडासा आडव्या बॅटचा प्रॉपरली झालाय आणि तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला गेला. लेग स्लिप तिथे, शॉर्ट फाईन लेगचा फील्डर जातोय. पहिला चेंडूमध्ये थरार, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. आणि अजून धावा मिळतील का? काय थरार सुरू, काय सुंदर सुरुवात या आजच्या दिवसाची झाली, आजच्या रात्रीची झाली, आजच्या रजनीची झाली आहे. आणि पहिल्या चेंडू आपल्या सर्वांना उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूमध्ये धावांची नोंद करतायत आमचे लाडके भाऊ रोहितजी पालवी, त्यांचेच काका म्हणजे रवींद्रजी पालवी सर. रोहित, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. रोहित सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत आणि ते पहिल्या 2 धावा जोडल्या गेलेल्या त्या बॅट्समन जन्नत कडून. बॅकफुटला गेला आणि तिथे पंच केलाय. कव्हर पॉइंटकडे करून जात असताना 2 टप्प्याने 3 टप्प्याने कव्हर करेपर्यंत 2 धावा मोत्याच्या वेगाने या फलंदाजाने कंप्लीट केलेल्या आहेत. लगोपाठच्या 2 चेंडूमध्ये डबल अशा पद्धतीने 4 धावा इथे निर्माण केलेल्या आहेत टीम फळेगाव संघाने. चार धावसंख्या धाव फलकावर 2 चेंडूंमध्येच. स्वरा 11 म्हणजे स्वरा ही मुलगी सारा सचिन देसले ह्या वेले टीमचे ते स्पॉन्सर आहेत. आणि तो पाहतो आपण की संघ स्वरा 11 वेले नावाने खेळतोय. करेक्शन केले बघा, स्वरा नाही तर सारा 11 ढोले वेले असा हा ना संघ आहे, लक्षात घ्या. नो प्रॉब्लेम, करेक्शन करू आपण लॉर्ड्स प्रमाणे करेक्शन केले जाईल. इथे विकेटचे पतन झाले त्या दरम्यान. 4 धावसंख्या असताना विकेटचं पतन आणि ते करेक्शन स्क्रीन सुद्धा करतील आमचे ऑपरेटर्स. सारा 11 वेले असं नामकरण झाले आणि विकेटचं पतन सुद्धा झालं. पहिला धक्का लागला पहिल्याच षटकामध्ये. असं वाटत होतं की शर्यत सुरू झाली आहे. 2 चेंडूमध्ये 4 धावा इथे लुटला गेल्या, परंतु त्यानंतर विकेटची सुद्धा लय भारी लूट झाली आणि सामना चांगला होईल याचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. नवीन फलंदाज येतोय 1 डाऊनच्या भूमिकेसाठी मयूर. फळेगावचा एक चांगला फलंदाज, तगडा फलंदाज आहे मयूर.
अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्या आहेत. फळेगाव संघ सुद्धा या हंगामामध्ये चांगली उभारी घेतोय प्रेक्षकांना. आणि दुसऱ्या बाजूला सारा इलेवन वेले संघ सुद्धा चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना क्रिकेटच्या विश्वामध्ये आपली दमछाक दाखवत असताना त्यांचं सुद्धा चांगलं परफॉर्मन्स. काही गतीमध्ये परिवर्तन केलं. शॉर्ट ऑफ लेन लाऊड अपील तिथे होत असताना दोन्ही पण पंचांकडे अपीलचा आवाज जातोय, परंतु आवाज आहे हा फक्त उत्साहाचा. यामध्ये आत्मविश्वास कमी जाणवलं आणि त्या काळाने या दोन्ही पंचांनी अपील फेटाळलेले आहे. 4 धावा 1 गडी बाद. मस्त सर्वजण एकत्र येत आहेत. क्रिकेटचा खेळ म्हणजे जगाला वेळ लावणारा खेळ आणि क्रिकेटचं हे मादक सौंदर्य या रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला लय भारी अनुभवाला मिळत आहे. दिलीपजी पालवी साहेब, वसंतजी भोईर साहेब, रवींद्रजी पालवी साहेब, महेंद्र गोताडणे, सुनील सेठ, पदू दळवी साहेब या सर्वांची स्वप्नातील स्पर्धा आणि सोबतीला क्रीडा मंडळ आणि क्रीडा मंडळाच्या सोबतीला आमचं समोर सर्व गावकरी मंडळ. आणि इथे बघा पहिलाच वाईटची ऍक्शन. टाळ्या वाजवा माधव ठाकरे सरांसाठी. माधव ठाकरे इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ ब्रँड. ठिले गावचा अनबान शान माधव ठाकरे. 9-9 सरकार. जर तुम्ही मला पकडाल कुठल्या गुन्ह्यात मला मैदानातून बाहेर काढा असं त्यांचं गाणं आहे. मी काही गुन्हा करणार नाहीये. जर झाला तर तुम्ही मला मैदानातून बाहेर काढा असं त्यांचा स्वतःचा विश्वास आहे. आणि राज ठाकरे सुद्धा त्याच विश्वासाने कामगिरी करत असतात. ड्राईव्ह केलाय खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे मिड ऑन वेगाने इथे स्किट झालाय. हो काय आकांत आहे, काय थरार आहे. तिथे अजून एक चान्स. हो ह्या एका षटकामध्ये 2 वेळा हे चित्र पाहायला मिळालं आपल्याला. मस्त चुरस संघर्ष. आज जसं काय असं वाटतं की प्रत्येकाच्या अंगामध्ये, प्रत्येकाच्या ध्यासामध्ये, श्वासामध्ये, रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संचारलेत. आणि तसंच संचार होत असताना आजच्या दुसऱ्या रजीची सुरुवात नशीब झाली मित्रांनो. इथे धावसंख्या 1 ने 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 7 ऑन द बोर्ड. 1 गडी बाद. फळेगाव संघ बॅटिंग करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला सारा 11 वेले संघाच्या कॅप्टनने. सारा देसले, सचिन देसले साहेबांची सुकन्या सारा आणि तिच्या नावाने. ठीक आहे जाऊ दे चला हरकत नाही. इथे लॉफ्ट केला, इथे लॉफ्ट केला, इथे चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर अगदी आउटफील्डला जात असताना उलटा उलटा धावत होता आणि त्या दरम्यान 2 धावा जोडल्या गेल्यात. मला रोहित सांगतात की धावसंख्या आता 8 वरती. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा करतात माधव ठाकरे सर. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फळेगाव संघाची धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये 8 वर. येस डीजे. आपण पाहताय परीक्षक सुद्धा इथे प्रत्येक मिनिटाला येत आहेत, जोडले जात आहेत. कालची रजनी सुद्धा शेवटपर्यंत बघितला आपण की 6 वाजले शेवटच्या सामन्याला. आणि शेवटच्या सामन्यामध्ये जो थरार पाहायला मिळाला महेंद्र गोतारणे ठरला शेवटच्या सामन्याचा तो शिल्पकार. आधीच्या सामन्यात सुद्धा वासुदेवजी भोईर यांनी सुद्धा परफॉर्मन्स सॉलिड दिलं. बघितलं आपण विघ्नेश, सचिनची बॉलिंग खूप मस्त पद्धतीने तगड्या संघाला शेवटच्या सामन्यामध्ये काल नमवलं. आणि दिमागामध्ये ईस्टार कोसले संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला. नवीन षटक गोलंदाज पाहतो आपण शांतनू. शांतनूचा हा चेंडू शांत करणारा नाही तर अशांत निर्माण करणारा. पंचांनी दर्शला वाईड आहे बघा ऍक्शन त्यांची. आणि धावसंख्या अवंतरणी पुढे जात असताना मला रोहितजी पालवी सांगतायत 9 वरती 1 गडी बाद. 9 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांतनूचा पुढचा चेंडू रनवे मध्ये जातोय. वर द विकेट येतोय. उचली घेणारा चेंडू त्याला उडवायचं होतं. पुण्याचा थोडासा फ्रंट फुटला आला होता. पायांचा वापर केला होता परंतु चेंडूच्या रेषेत पोहोचला नाही नीटसा. आई लाईनच्या खालून चेंडू गेला बघितला आपण. आणि विकेट किपरने एक सुंदर कव्हरिंग केलं त्या ठिकाणी. पाहतोय आपण विकेट किपरच्या डाव्या बाजूला शॉर्ट फाईन लेग, उजव्या बाजूला शॉर्ट थर्डमॅन, एक गल्ली आहे बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. पुन्हा तशाच पद्धतीने रिप्ले जणू काय मागच्या परंतु नाही. हा टप्पा बाहेर आहे असं दर्शवलं गेलं कारण आमचं कम्युनिटी बॉक्स जो स्क्वेअर आहे त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली कळत नाहीये की एक्झॅक्टली टर्न चेंडू कुठे झाला, किती आउट स्विंग झाला, कशा पद्धतीने कटर झाला. आणि त्या कारणाने आम्ही ऑनलाईनची जेव्हा मदत घेतो तेव्हा कळतं की एक्झॅक्टली चेंडू तो वाईट पडलेला आहे. बरोबर सरांचा इथे इशारा. धावसंख्या इथे
9 ऑन द बोर्ड. नो प्रॉब्लेम, डोंट वरी, आम्ही करेक्शन लगेच करू, हरकत नाहीये. आमचे रोहित सर आहेत सोबतीला, हरकत नाही. इथे बघा अजून अलीकडे टप्पा आणि पुन्हा एकदा हा वाईटचा सिग्नल देत असताना पंच माधव ठाकरे सर. वाव, नव सरकार, नव प्रयत्न, अनोखी कामगिरी. हे स्वप्न ठिलेकरांचं आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व माधव ठाकरे सर सोबतीला आज त्यांचे सुपुत्र सुद्धा वडिलांना पाहत असताना. आणि लाडका आहे राज माधव यांचा, फार लाडका आहे. इथे धावसंख्या आता मला रोहित सांगतात बरोबर 11 वर. हो 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 हो, काय चाललं, खेळवतोय अक्षरशः समोरच्या बॅट्समनला. हा शांतू नावाचा गोलंदाज, ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मामा बनवतोय. टप्पा बरोबर ओळखला त्याने, वीक पॉइंट ओळखलाय. म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये पण ह्या गोष्टी असतात मित्रांनो. ज्या व्यक्तीला, रवींद्र पालवीसरांना सुद्धा माहिती ती गोष्ट, की ज्या व्यक्तीला स्वतःचा जेव्हा वीक पॉइंट कळतो ना, तेव्हा त्या व्यक्तीसाठी तो प्लस पॉइंट असतो. सर, वीक पॉइंट कळला पाहिजे आपल्याला स्वतःचा, म्हणजे आपण सुधारणा करू शकतो. इथे स्टेट डाऊन टी ग्राउंड, परंतु पटक्यामध्ये ताकद नव्हती, काहीशी नजाकत होती. इथे 2 धावा लुटल्या गेल्यात. वाव, मोत्याच्या वेगाने 2 धावा इथे लुटल्या. जसं मोत्याने अनेक गुलाल उधळलेत, इथे दोन्ही पण संघ आज गुलाल उधळतील असं वाटतंय. माधव सर, तुमच्या अंगावरती गुलाल नाही उडालं, पुसू नका. बरोबर आहे, ओके. इथे धाव संख्या बघा 13 वरती, 13, एक गडी बाद. हा शांतूचा चेंडू, खराब शॉट आहे, कव्हर पॉइंटचा फिटा चेंडूच्या खाली, सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय टीम फळेगाव संघाला. हमारी शख्सियत का अंदाजा क्या लगाओगे ए मेरे गालिब, कि हम कब्रिस्तान से भी गुजरते हैं तो मुर्दे उठकर कहते हैं जय महाराष्ट्र भाऊ, जय शिवराय भाऊ, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आजची शिवजयंती ते आपण साजरी करतोय. धावसंख्या 13 असताना विकेटचं पतन, मयूर बाद झाला आणि आता संदेश आलाय 4थ्या क्रमांकावरती सामना करण्यासाठी. चेंडू पेस, त्याला फ्लिकचा प्रयत्न फसला. कॉट अँड बोल्ड होण्याची दाट शक्यता. लागोपाठचा दुसरा धक्का शांतनुने दिलाय, शांत केलं फळेगाव संघाला. जबरदस्त बॉलिंग, टाळ्यांचा कडकडाट. रितेजी देसले साहेबांनी एक बक्षीस लगावले. जर हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे गोलंदाज शांतनुसाठी. काय बॉलिंग करतोय, चेंज ऑफ पेस, अचूक टप्प्याचं नियंत्रण. आधीच्या बॅट्समॅन सुद्धा अक्षरशः पूर्णपणे घाम फोडला होता. धावा दिल्याच नाही त्याने आणि त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर लागोपाठ दुसरा धक्का देत असताना गतीमध्ये परिवर्तन केलं. हलक्या हाताने फक्त बोटांचा वापर करून टॉस केलं आणि टॉस मध्ये स्वतः गोलंदाज बॉस झाला, ज्याने तो झेल टिपला आणि तो आता पोहोचला हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. कम ऑन शांतनू, यू कॅन डू द हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये 2 हॅट्रिक झाल्या. सचिन देसले साहेब सुद्धा 1000 देणार आहेत. सचिन देसले, आपलं हार्दिक स्वागत. आपला संघ टॉस जिंकून चांगलं कार्य करतोय. इथे हा अवांतर मिळेल. येस, थोडासा स्वेर झाला. वाईटचा इशारा पंच माधव ठाकरे सरांचा. सन्मान्य सचिन देसले साहेबांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळतोय आणि वेले संघ पाहतोय आपण, ज्याने टॉस जिंकला आणि त्यांनी जो निर्णय घेतला तो आतापर्यंत त्यांनी अचूक सिद्ध केलेला आहे. मुंबईचे PSI पोलीस सब इन्स्पेक्टर सचिनजी देसले
मेजर म्हणूया आपण, नुसतं सचिन दिसले नाही, मेजर नाव लावूया आपण साहेबांना. आणि वेलेगावचे सरपंच सुद्धा आहेत. वा, फार मोठ्या उपाधी त्यांना लागू पडतात. इथे एक धाव आली आणि ती बघा, ही लंगडी नाही तर लेग बायज आहे. हो हो, आमची चिमुकली सुद्धा इथे खुश झाली. ती सुद्धा मजा येते की ते काका काय करतायत. हा आविष्कार आहे, हा चमत्कार आहे. धावसंख्या इथे 15 वरती आहे. 3 गडी बाद फळेगाव संघाची धावसंख्या. मस्त टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2-2 धावा आल्या, परंतु त्यानंतरचं विकेटचं पतन झालं आणि पूर्णपणे इथे धारात इथे कोसळलाय जवळपास फळेगाव संघ. धावांसाठी वणवण भटकतोय. 2 षटकाची समाप्ती झाली मित्रांनो. या ठिकाणी शांतनुने 2 गडी बाद केले, त्याची हॅट्रिक हुकली, परंतु त्यांनी जो परफॉर्मन्स केला वेले संघासाठी तो लाजवाब होता आणि लाजवाब आहे. 5 ओव्हरची मॅच. तुमचं टायमिंग सेट झाले, लक्षात घ्या. 7:03 पहिला चेंडू पडलाय आणि तुम्ही 2 षटकांसाठी 13 मिनिटं लावली, लक्षात घ्या. जरा स्पीडअप करा, कारण इथे आम्ही विचार केला तर विकेटचं पतन झालं, त्या ठिकाणी आम्ही तुमचे 2 मिनिटं कमी करू, नो प्रॉब्लेम. परंतु आता 13 मिनिटं झालेत, तुमच्या दृष्टिकोनातून 11 मिनिटं झालेत. 4 मिनिटात हा षटक तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ हाफ ट्रॅकरला पूल केलाय आणि पॉवरफुल आहे, सक्सेसफुल. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू गोल, षटकार. मस्त पिकअप केलं चेंडूला. शॉर्ट ऑफ लेनची लेन पिकअप केली आणि 0 सेकंड मध्ये पोझिशन मध्ये आला. बॅट अगदी आडव्या पद्धतीने हॉरिझॉन्टल पद्धतीने रोल केली. तिथे स्क्वेअरचा फिल्डर पाहत होता, त्याला वाटलं की माझ्या हातात चेंडू येईल, नाही, त्याच्या डोक्यावरती पाणी शिंपून चेंडू गेला निघून अगदी बाहेर मैदानाच्या 6 धावा देऊन गेला. धावसंख्या 6 फुलली आहे फळेगाव संघाची 21 वरती. 3 गडी बाद, 21 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे निर्माण झाल्यात. धावांचं एक्सेलेशन सुरू करावं लागेल आणि तो प्रयत्न केला, पुन्हा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न इथे फसला आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे, तिथे फिल्डर पोहोचला नाहीये. राज ठाकरे स्क्वेअर पंचाच्या उजव्या बाजूला टप्पा पडला, तिथे पाहतायत ठाकरे सर, आणि तिथे आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याची हिंमत नाही करू शकले, कारण अशा वेळेला हे जोखीम फार धोक्याचं असतं, नुकसान देणारं असतं. धावसंख्या इथे 2 पुढे सरकलेली असताना 23 वरती जाऊन पोहोचले फळेगाव संघाची. सुस्वागतम सुस्वागतम. बच्चू भाई शेख, अब्दुल जी बच्चू भाई शेख साहब, आपका तहे दिल से स्वागत है. ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल 5000 ची आम्हाला मदत केलेली आहे सडल हाताने आणि मोठ्या मनाने, जे आमचे अब्दुल भाई शेख यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि दरम्यान मैदानामध्ये सुद्धा धावा आलेल्या आहेत. 2 धावाने धावसंख्या फुललेली आहे. 25 वरती धावसंख्या. वासिन संघाचं आगमन, आपलं हार्दिक स्वागत वासिन टीम, वेलकम. ओव्हर द विकेट लेफ्ट हँड, हा ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये, मिड ऑन लांब आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. ट्रॅव्हल होत असताना अगदी जलद गतीने गेला, तितक्याच गतीने फेकी होईपर्यंत एका धाव्यात रोखलं गेलं आणि एका धावेने धावसंख्या 26 वरती आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 ऑन द बोर्ड. फळेगाव टीम इथे पहिल्या आजच्या रजनीच्या दिवसामध्ये पहिला सामना खेळतोय. फळेगाव विरुद्ध सारा देसले 11 वेले संघ. आणि वेले संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय. दरम्यान सुयोगजी पाटील फ्रॉम वासिन, आपलं हार्दिक स्वागत. वासिनचे एक जबरदस्त क्रिकेटर सुयोगजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचा सामना सुद्धा आपण पाहणार आहोत या नंतरच्या सामन्यामध्ये. आजच्या रजनीमध्ये नाईट फॉर्मॅटच्या स्पर्धा फार वेगाने पुढे जात आहेत आणि सुरू झालेल्या आहेत. माधव ठाकरे सरांची स्पर्धा सुद्धा आपल्या बेटीस पुढच्या महिन्यात येणार आहे. दिनांक 18, 19, 20, 21 मार्च रोजी ठाकरे ब्रँड असणार आहे त्या ठिकाणी. आणि इथे मात्र हा मोठा फटका आणि या कॉमेडी बॉक्सच्या वरून लागला मोठा चटका, सिक्सर. वा, ब्युटिफुल स्ट्रोक. ओपनिंगला आला, आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती मित्रांनो. एकाकडे पाहत होता की मला संधी कधी मिळेल, मला स्ट्राईक कधी मिळेल आणि मी संधीचं सोनं कधी करणार. त्याने आल्या आल्या पहिल्या चेंडूला सामोरं जात असताना शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पिक केला आणि पिकअप पूल करत असताना पॉवरफुली षटका ठोकला. विशालने फटका मारला. विशालने धावसंख्या वेगाने फुलत असताना 32 वर. 32 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद. फळेगाव टीम सुद्धा इथे या शर्यतीमध्ये चुरस निर्माण करेल.
पुढचा चेंडू राऊंड द विकेट ओर द विकेट. विशासाठी इथे चेंडूला खाली ठेवला आणि वेगाने गेला विकेट किपरच्या दिशेने. आडव्या बॅटचा प्रयोग केला आणि पंचांनी दर्शवलं की हे षटक सुद्धा समाप्त झालं. षटक हाताळलं. इथे बघितलं आपण साही नावाचा गोलंदाज होता, त्याने तिसऱ्या षटकाची हाताळणी केली. वासिंचे सन्मानित शशिकांतजी शेलार साहेब या आपलं हार्दिक स्वागत. शशिकांतजी शेलार आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 षटकाची समाप्ती. या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या असे आम्हाला रोहितजी पालवी सर माहिती देत आहेत. 32 धावसंख्या 3 गडी बाद. पहिली इनिंग सुरू आहे. 7:31 झाल्यात. लक्षात घ्या 7:21 झालेत. विकेट पडल्या आपण बघितल्या. 3 विकेटचं पतन झालं. तर आपण 3 विकेटसाठी इथे 6 मिनिटं कमी करू, म्हणजे 16 मिनिटं तुम्ही लावल्यात या 3 षटकांसाठी. लक्षात घ्या 16 मिनिटं लावलेत. आज नॉनस्टॉप क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. कालच्या दिवसाप्रमाणे आपल्याला 6 वाजवायचे नाहीयेत. नुकताच मला वासुदेव भोईरेंचा आवाज आला की सर आज आपण 3-3:30 पर्यंत पूर्णपणे उरकून घेऊन उरकण्याचा प्रयत्न करूया. आणि कालच्या मॅचेस प्रेक्षकांनी बघितलं आपण की हाय स्कोरिंग सुद्धा झाल्या होत्या. पहिला सामना 70 धावांचा होता. 71चं टार्गेट. काय जबरदस्त सुरुवात काल सुद्धा झाली आणि आज सुद्धा तशी सुरुवात झालेली आहे. 4थं षटक मार्गस्थ करतोय शांतनू, याने 2 विकेट घेतल्या. कमरेच्या जवळून टर्न केलाय. पुन्हा चांगला पिक केलाय आणि पिकअप शॉट होत असताना हा षटकार जातोय स्क्वेअर लेगच्या वरून. फेडणारा षटकार मारलाय. इतकं पण जागा नव्हती, जागा बनवली, फटका बनवला बॅकफुटला जाऊन भावेशने षटकारासाठी. पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण तो थोडासा रूम कमी मिळाला. हलक्या दिशेने हाताने फक्त ड्राईव्ह केला. ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर असताना, अगदी इनफिल्ड मध्ये फिल्डर नसताना ते पाहिलं आणि तेथे संधी होती, त्या संधीचं सोनं केलं. हलक्या हाताने फक्त पुश केलं तर ड्राईव्ह केलं तर बघितलं. याला आपण बॅकफुट ऑन पंच सुद्धा म्हणतो. पंच 2 प्रकारचे असतात. एक ऑफ साईडला असतो तो बॅकफुट पंच असतो आणि ऑन साईडला सुद्धा बॅकफुट पंच मध्ये एक फटका आता नवीन सांगितला जात आहे. हो हो हो, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडला, टॉस झाला आणि टेक ऑफ घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडू काढला या ठिकाणी शांतनूने, ज्याने मागच्या षटकामध्ये लगोपाठचे 2 धक्के दिले आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सुद्धा पोहोचला होता शांतनू. त्याला बक्षीस सुद्धा लगावलं होतं लगेच साहेबांनी, आमच्या 1000चं, आणि सचिन देसाई साहेबांनी सुद्धा. इथे खाली ठेवलं. ऑफसाईडच्या बाहेर कटचा प्रयत्न, लाऊड अपील, विकेट किपर करतायत. स्क्वेअर लेग पंच सुद्धा हालचाल करत नाहीत. स्टॅच्यू प्रमाणे उभे आहेत राज ठाकरे सर आणि माधव ठाकरे सर सुद्धा त्याच पद्धतीने अपील फेटाळत असताना धावसंख्या स्थिर आहे 32 वरती 3 गडी बाद. धावसंख्या 40 आहे. करेक्शन करतील, ऑनलाईन करेक्शन बरोबर आहे. नो प्रॉब्लेम. नो, इथे प्रॉब्लेम झालाय. इथे प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली स्क्वेअर लेग पंच विष्णू केणे सर आहेत. आज त्यांना सुद्धा टी शर्ट दिलं. मग मी कन्फ्युज झालो की तिथे राज ठाकरे इथे उंच कसे झाले. वाटलं होतं की वडील पण उंच आहेत, त्यांची उंची वाढली असेल या 1 आठवड्यामध्येच. कारण आम्ही दर आठवड्याला भेटत असतो कुठे ना कुठे. राज ठाकरे आमच्या व्यासपीठात आहे सर, हरकत नाहीये. तिन्ही पण ऑफिसर्स पंच चांगलं कार्य करतायत. आता धावसंख्या इथे बरोबर. खांडपेचा कॅप्टन आणि वासीचा कॅप्टन येऊन थांबा. लक्षात घ्या धावसंख्या 40 आणि इथे 9चा इशारा. आवाज आला इथपर्यंत, आवाज माधव ठाकरे सरांचा. ओव्हर स्टेप नो. अरे हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. वाह 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 वाह, पंखा फिरलाय. हा सिलिंग फॅन आहे माधव ठाकरे साहेबांचा. पुढचा चेंडू फ्रीट ओव्हर द विकेट. इथे मस्त काढलाय हा फ्रीटचा चेंडू.
अगदी परफेक्ट लाईन आणि लेंथ, टप्पा अचूक गतीमध्ये परिवर्तन आणि तिथे बीट केलं फलंदाजाला फ्रीच्या चेंडूमध्ये. धावसंख्या इथे करेक्शन मध्ये सांगतोय आम्हाला बरोबर 41. 4 षटकाची समाप्ती, 3 गडी बाद 41. फळेगाव टीम वासिंचं कॅप्टन आणि खांडपे. 23 मिनिटं लागली सर. काही प्रॉब्लेम नाही सर, कारण आपण 7-3 ला चेंडू टाकलाय. 23 मिनिटं लागली कारण 3 विकेट पडलेत, त्याच्यामुळे आपण हरकत नाहीये, कुठल्याही पद्धतीने दंडात्मक कारवाई करत नाहीये, परंतु अशाच पद्धतीने टायमिंग मेंटेन करा अशी आम्हाला अपेक्षा आहे. चांगला ओव्हर रेट आहे, चांगला स्पीड ठेवलाय गेमचा आणि मोमेंटम ह्या आजच्या रजनीमध्ये चांगला प्राप्त झालाय. 3 विकेट पडल्या ना, 7-3 ला चेंडू पडला, आपण 4 षटके झाले. बरोबर आहे सर, कंटिन्यू करा, फाईन देऊ नका. शेवटचं षटक गोलंदाज हॉटेल सुजल सज्ज झालाय. शेवटचं 5वं षटक असेल. टॉस साठी मी पुन्हा आवाज देतोय. वासिंचा कॅप्टन आणि खांडप्याचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. इथे तुमचा पुढचा सामना आम्ही पेश करत आहोत. सरपंच चषक, दिलीप पालवी चषक या नावाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तुमचं आगमन झाले. सर्वांचं स्वागत, प्रेक्षकांचं स्वागत. परंतु या ठिकाणी आता किती धावांचं टार्गेट सेट करेल, कारण हा शेवटचा षटक असेल 6 चेंडूंचा. आता आतिषबाजीची दाट शक्यता. प्रेक्षकांना विनंती की आपण कोणी पण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाय ठेवू नका. ओव्हर द विकेट, ओ हो हो हो, जबरदस्त काय फटका खेळलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह टू द एक्स्ट्रा कव्हर, 4 धावांसाठी ब्युटिफुल शॉट. त्याने एक षटकार जो मारला तो पाहण्याजोगा होता. पहिल्या चेंडूला सामोर जात असताना त्यांनी किती कॉन्फिडन्सनी तो फटका सजवला आणि आता सुद्धा फटक्यामध्ये नजाकत होती. अतिशय सुंदर मनमोहक सौंदर्य होतं. चेंडू द्या पटकन मैदानामध्ये, चेंडू द्या. धावसंख्या या चौकाराने फुललेली आहे 45 वरती, 4 गडी बाद. कॅप्टन बॉल आपण वापरतोय. चॅम्पियनशिप साठी नेहमी बॉल हे वापरले जात आहेत. सुरुवातच आपण कॅप्टन MRI याच्यापासून केली होती. त्यानंतर खन्ना आला. खन्ना काहीसा गायब झाला. 60 आला. 70 बनवला त्या नावाचा एक ब्रँड तयार झाला. परंतु आम्ही कॅप्टनला इथे पसंती दिली आणि कॅप्टन बॉलानी ही स्पर्धा कालपासून अगदी दिमाखामध्ये पुढे नेलेली आहे. प्रत्येक कॅप्टन स्पर्धेमध्ये स्वतःचं वैयक्तिक चांगलं प्रदर्शन, संघाचं प्रदर्शन करून या स्पर्धेला शिखरावरती निवडून ठेवण्याचं स्वप्न पाहिलंय. कारण हे स्वप्न आमच्या दिलीपजी पालवी साहेबांचं आहे, हे स्वप्न आमच्या कोसलेकरांचं आहे, हे स्वप्न रवींद्र सरांचं, स्वप्न सुनीलजी दळवी सरांचं, हे स्वप्न आमच्या वासुजी भोईर साहेबांचं. हा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट टर्न करायचा प्रयत्न, शॉट ऑफ लेंथ होता आणि हलवार गतीने आला. लवकर तिथे पोझिशन मध्ये आला होता आणि बॅट लवकर फिरवली. विशालने त्याला तिथे या गतीमध्ये फसवलं गेलं. हे तुमचे व्हेरिएशन्स फार महत्वाचे असतात. गोलंदाजाने एक चांगलं कर्तब दाखवलं. सुजल नावाचा गोलंदाज या शेवटच्या षटकामध्ये चांगल्या बॉलिंगची, चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय. त्याला सुद्धा कळलं की मला धावसंख्या ही रोखायची आहे, जी वेगाने पुढे गेली आधीच्या षटकामध्ये. यावेळेला ओ हो हो, चपरा कडक आवाज आणि भडक फटका, फ्लॅट सिक्सर.
मारतोय फटके, षटकारांची आतिषबाजी करतोय आणि ती अपेक्षा होती. फळेगावच्या पाठीराखाची धावसंख्या 50 होऊन 51 वरती जाऊन ठेपली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम फळेगाव संघाची 51. पुढचा चेंडू मार्गस्थ गोलंदाज सुजल, हाफ ट्रॅकर, हा पंपूल तिथे केला गेला. उचली घेणा चेंडू होता, उचली घेतोय सँडी, तिथे वेगाने आलाय आणि सँडीने तिथे मात्र काय केलंय, हा खराब थ्रो केलाय, त्याचा फायदा मिळाला आणि बचावला तिथे संकेत नावाचा फलंदाज, ज्याने अगदी सोडून दिलं तो स्वतःला. अवसंडला होता बिचारा, पण तू त्याला इथे जीवनदान मिळालं. त्याने सोडून दिलं की आता माझी विकेट गेलीये. नाही मित्रा, तू प्रयत्न कर, तुझ्या हिमतीला किंमत मिळेल. आणि भाग्यशाली सुद्धा ठरला, तिथे नशिबाची साथ मिळेल. 2 धाबा कंप्लीट केल्या विशालने आणि 2 धावेने धावसंख्या 53 वर 53. 4 गडी बाद. सर्व बाजूला प्रेक्षक आता क्रीडा नगरीमध्ये स्थानापन्न झालेत. फुल टॉस टर्न केलाय, चेंडू क्रीडा नगरीच्या बाहेर जाणार नाही, परंतु सुरक्षित शॉट आहे. एका टप्प्याने नक्कीच जातोय 4 धावांसाठी लॉंग लेगच्या दिशेने. हा सुंदर विशालचा चौकार. सिंहाद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी राजा माझा, जय शिंभू शिवशंभू राजे. आजचा शिवजयंतीचा उत्सव अनेक ठिकाणी सुरू आहे. आता हे वाशिंदमधून येत असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी मिरवणुका वगैरे निघतायत. काहीशी ट्रॅफिक झाले, परंतु हरकत नाही, आज आपला दिवस आहे राजाचा, त्यामुळे आपण त्या गोष्टी सहन करूया आजच्या दिवसामध्ये. ड्राईव्ह केला, हा ओव्हर पिच होता, त्याला ऑन साइडला तटवलंय. तिथे फिल्डर पोहोचेल की नाही, वेगाने नाही पोहोचला, तो हळुवार पद्धतीने गेला आणि फळेगावच्या ह्या विशाले मातबर फलंदाजी करत असताना तिथे तिसऱ्या धावघ्याचा नाद फसला आणि संकेत अखेर बाद झाला. 2 धावा कंप्लीट या शेवटच्या चेंडूमध्ये आणि 1 रनआउट. धावसंख्या ह्या 2 ने 59 वरती जाऊन ठेपली आहे. 60 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी सेट केले फळेगावने. टीम सचिन देसले, सारा सचिन देसले वेहले टीमच्या साठी 60चं लक्ष. 30 मध्ये 60 करायचे आणि आता टॉस साठी मी पुन्हा एकदा आवाज देतोय वासिंचा कॅप्टन आणि खांडपेचा कॅप्टन. ह्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुटल्या. एक 17 धावांचं षटक सुद्धा तिसरं आपण पाहिलं, त्यापेक्षा एक धाव इथे जास्त जोडली गेली. आणि जसं आपण उल्लेख केला की शेवटच्या षटकामध्ये हाणामारी आतिषबाजी होणार, तशीच झाली आणि धाव संख्या अगदी पूरक आहे. फायटिंग स्कोर निर्माण केलाय या ठिकाणी फळेगाव संघाने. आणि आता मात्र धावांचा पाठलाग अगदी छान पद्धतीने करावा लागेल. चला दोन्ही कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये या. वासिंचा कॅप्टन आणि खांडपे कॅप्टन. सन्मान्य रवींद्रजी काथोड पालवी सर आणि अब्दुल भाई शेख ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा नवीन सामन्याचा टॉस करू इच्छितो. चला आपण टॉस करतोय नवीन सामन्याचा. सन्मानी आपले आर के पालवी सर आणि अब्दुल भाई शेख ज्यांच्या शुभ हस्ते मी नवीन सामन्याचा टॉस करतोय. प्रेक्षकांनो, एक सामना आपण पाहतोय, त्याची इनिंग समाप्त झाली, पण पुढचा सामना असेल खांडपे विरुद्ध वासिन. दोन्ही कॅप्टन इथे जोडले जातील. मोठ्या टॉस बॉक्स पाहतोय आपण. 100च्या वर ज्याने गुलाल उडवलेले आहेत, स्पर्धा जिंकलेल्या आहेत, असा मुंबई केसरी मोत्या 3838. सर आमचे दाखवत आहेत हा टॉस कसा. एका बाजूला सरपंच चषक 20-20, दुसऱ्या बाजूला 38-38. खांडपेचा कॅप्टनचा कॉल, सरपंच पण तो आलाय 3838, म्हणजे टॉस जिंकलाय वासिंच्या कॅप्टनने.
धन्यवाद आर के सर, आपण बसा. आणि अब्दुल शेख आपण पण बसा. सरपंच सुद्धा आपल्यामध्ये आहेत, दिलीपजी पालवी सर, आपण सुद्धा असं नसतं वा. तिन्ही पण मान्यवर दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देतात की चांगलं खेळा, मस्त खेळा. आणि लकी ठरला वासिन यांना गाडी नंबर आमच्या दिलीपजी पालवी साहेबांचा. टॉस जिंकला, कसं वाटतंय? ठीक वाटतंय. टॉस महत्वपूर्ण असतो तुमच्या भाषेमध्ये? हो नक्कीच. कितीपर्यंत यश असतं टॉस जिंकणं म्हणजे आपल्या संघासाठी? 50%. बरोबर, चांगला उल्लेख केला. आपला निर्णय काय असेल? फलंदाजी करू आम्ही. या परिसरामध्ये स्पर्धा तुम्ही अधिक याच्या आधी पण खेळल्यात मागच्या वर्षी, कसं वाटलेली ती स्पर्धा आणि त्यापेक्षा ही स्पर्धा ह्या हंगामाची कशी वाटते? खरंच चांगली स्पर्धा आहे. याच्या आधी पण चांगली स्पर्धा कोसले ठेवतो. ही नाईट स्पर्धा ठेवली आहे. खूपच छान आयोजन आहे आणि खूप छान वाटते आहे. बॅटिंगचा निर्णय घेतलाय म्हणजे तुमच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईफ आहे म्हणून की तुम्ही अनेक सामने अशा पद्धतीनेच खेळता बॅटिंग टॉस जिंकल्यानंतर? नाही, ग्राउंडवर डिफेंड राहतं, गोलंदाज आहेत आमचे चांगले, त्यामुळे आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला. नक्कीच चांगली फायटिंग होईल आम्ही अपेक्षा करतोय. वासिंचा कॅप्टननी मनोगत व्यक्त केलं. खानपेठ सर, आपल्यासाठी टॉस किती महत्वाचा होता? महत्त्वाचा होता, पण आम्हाला फिल्डिंगच करायची होती. म्हणजे आता आवाज तसा असा तुम्हाला टॉस मिळालाय. तुम्ही जर आता 5 षटकाचा विचार केला तर समोरच्या वाशिम संघाला अभंग धावपत रोखायचं टार्गेट ठेवाल, जितक्या धावा होतील त्या चालणार आहेत तुम्हाला? नाही, असं काही नाही. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडच्या टीममध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये कोणता खेळाडू आहे ज्याच्याकडे तुमचं सर्वांचं अगदी महत्त्वपूर्ण लक्ष असतं? फॉर्ममध्ये सगळेच आहेत, फक्त सगळ्या वेळी 100% दिलं पाहिजे. आणि मला एक सांगा की भिवंडीकडचं क्रिकेट आपलं आणि या कल्याण तालुक्यातलं क्रिकेट, काय फरक जाणवतो कधी खेळताना? हो, जाणवतो ना. काय फरक आहे तुमच्या भाषेत? नाईट टुर्नामेंट ठरवलं तर कोणीही ठेवू शकत नाही, त्याला ठेवायला पण दम लागतं. काय बात आहे. मस्त. खांडपेच्या ह्या कॅप्टननी काय मनोगत व्यक्त केलं की कल्याण तालुक्यामध्ये अशा स्पर्धा होतात की इथे दम असते, ती चमक असते, धमक असते. स्पर्धा ठेवणं साधी गोष्ट आहे मित्रांनो. आणि भिवंडीकरांनी मनोगत व्यक्त केले. तर टॉस झाल्या सामन्याचा वाशिमच्या कॅप्टन टॉस जिंकला मित्रांनो. बॅटिंगचा निर्णय घेतलाय, तो पुढचा सामना असेल आणि त्या सामन्यामध्ये खांडपे संघ पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करेल. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. धावांचा पाठलाग सुरू होतोय. धन्यवाद. तर प्रेक्षकांना आपण पाहिलं की पहिली इनिंग जशी समाप्त झाली, धावा उभ्या केल्या 59 आणि 60 धावांचं लक्ष मनाशी बाळगून मोहन प्यारे सोबतीला रोहिदास आलाय सलामीवीर म्हणून. गोलंदाजी मार्क होती नेहमीप्रमाणे. रुपेश सज्ज झालाय फलेगाव टीम कडून फ्रंटलाईन गोलंदाज. दोन्ही पण संघांना शुभेच्छा. दिलीपजी पालवी साहेबांकडून आमचे आर के पालवी सर, वसुदेवजी भोईर, ग्रामस्थ मंडळ कोसले, अब्दुल शेख, सर्व मान्यवर आणि आमचे सुनील दादा दळवी MD सर, सर्वांकडून शुभेच्छा दोन्ही संघांना की आपण ह्या व्यासपीठावरती चांगला खेळ दाखवा हा हुक केलाय. आणि ते पाहता पाहता 1-2 टप्प्याने चौकार बुक केलाय. 4 रन. खूप छान पोझिशन मध्ये आला. अगदी 0 सेकंद मध्ये, 0 पेक्षा कमी सेकंद मध्ये स्वतः ते गिरकी घेतली, जिला टर्न केलं, चेडू काहीसा उचली घेत होता आणि त्याला अगदी प्रेक्षणीय फटका लगावून इथे मोहनने चौकार लगावला. मोहन अदमाग, एक पाय डावा हवेमध्ये होता, त्याला पंच करायचा प्रयत्न फसला. पंचाने दर्शवलं. विष्णू मंगल केने सर त्या ठिकाणी निंबोलीचे पंच, ते दर्शवतात त्या ठिकाणी हा वाईटचा इशारा. आणि अवांतने धावसंख्या 1 ने पुढे 5 वरती जाऊन पोहोचलेली आहे टीम सारा 11 वेहले संघाची, ज्यांच्या समोर लक्ष आहे 60 धावांचं. हा फुलाले चेडू ड्राइव्ह केलाय, बॅकफुटला गेला, हाय बॅकलिपनी बॅट व्हर्टिकल स्टाईलनी रोल केली होती तिथे. टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप अशा पद्धतीने तिथे ड्राइव्ह होत असताना मिड ऑनला चांगली फिल्डिंग झाली आहे आणि या फिल्डिंगच्या माध्यमातून एकही धाव मिळाली नाहीये. 0 धाव मिळाली. धावसंख्या स्थिर 5 वरती बिनबाद. शॉट ऑफ लेन पुन्हा टर्न केला आणि शॉर्ट स्पेलेच्या डोक्यावरून चेंडू दान दान दात करत 1 2 3 टप्प्याने 1 टू 4 4 धावांसाठी
जर लगोपाचे 3 चौकार आले तर आमचे सरपंच साहेब दिलीपजी पालवी साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस मिळेल बॅटरला. तुम्हाला प्रोत्साहन देण्याचं निमित्त आहे मित्रांनो. तुम्ही त्या प्रोत्साहनाला सार्थ ठरणारी बॅटिंग करा, तसं परफॉर्मन्स करा. ही प्रेरणा देण्याचं कारण आहे आमचे लाडके मान्यवर. आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही खेळतात त्यांनी सडल हाताने तुम्हाला कालच्या पहिल्या चेंडूपासून अनेक बक्षिसं लगावली आणि त्यातील हे बक्षीस आहे लागोपाठच्या 3 चौकारांसाठी. पण तो तिथे 1 चौकार तर आलाय, तसे 2 आलेत, पण तो लागोपाठचे अजून 2 मारावे लागतील हे बक्षीस पात्र ठरण्यासाठी. धावसंख्या 9 बिनबाद वेले संघाची. सारा 11 वेले. उर्द विकेट आला, बॅकफुटला गेला, फोर्स केलाय, मिड ऑफ तिथे पोहोचेल का? उलटा धावत होता तिथे, डीप मध्ये गेला होता. असं वाटलं की चेंडू हातात पडेल, पण तो नाही, तसं नाही झालं आणि तितक्याच वेगाने फेकी करेपर्यंत त्यापेक्षा जास्त वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केल्या मोहनने रोहिदासच्या साथीने. रोहिदास आलाय, तो नॉन स्ट्राईकला आहे. जसं आधीच्या इनिंग मध्ये बघितलं की बराच वेळ विशाल नॉन स्ट्राईकला होता, पण तो 2 षटकांचा जसा स्ट्राईकला आला त्याने एअर स्ट्राईक केलं. जसं कालच्या दिवसामध्ये सुद्धा अनेक सर्जिकल स्ट्राईक बघितला आपण. ऋषी शेलाने सुंदर बॅटिंग केली, पण तो त्याच्या बॅटिंगच्या जीवावरती सुद्धा तोच संघ पुढे जाऊ शकला नाही, कारण त्यांना डॉमिनेट केलं ई स्टार कोसले संघाने शेवटच्या क्वालिफाय मुकाबल्यामध्ये. याचा अर्थ की नुसती बॅटिंग चांगली नसावी मित्रांनो, तुमची बॅटिंग, तुमची फिल्डिंग, तुमचं प्लॅन, तुमची बॉलिंग, ह्या सर्व डिपार्टमेंटमध्ये जो सरस ठरतो ना, तो क्रिकेटच्या ह्या पटलावरती श्रेष्ठ कामगिरी करतो आणि तो विजयश्री खेचून आणत असतो. शेवटचा चेंडू हा उडवलाय, लॉफ्ट केलाय, तिथे मिड विकेटला फिल्डर पोहोचेल की नाही. चेंडू धावतोय, पळतोय आणि फिल्डर सुद्धा पळाला, धावला तिथे आणि चेंडूला आपल्या हातामध्ये घेत असताना तितक्या वेगाने इथे मोहनने पुन्हा एकदा 2 धावा जोडल्या. धावसंख्या 2 नी पुढे 13 वर. 13 ऑन द बोर्ड. आता लास्ट बॉल असणार आहे. वेलकम प्रसन्न चव्हाण सर, कॉमेंटेटर आलेले आहेत. धावसंख्या 13. बॅटची कडा तिथे कटचा करचा पेचे हो, थर्डमॅनच्या डोक्यावरती हात आणि घातपात झालाय. लकी चौकार येतो इथे वेले टीमच्या खात्यामध्ये. नशिबाचा चौकार. षटकाची समाप्ती. पहिलं षटक समाप्त मित्रांनो. 60चा पाठला करत असणार धावसंख्या सारा 11 वेले संघाची बिनबाद 17. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. गिरसे गावाचे प्रथम नागरिक माजी सरपंच बाळरामजी दिवाणी साहेबांचं इथे आगमन झालंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय साहेब, ज्यांच्या कृपेने आम्हाला चांगलं योगदान लाभलंय, ट्रॉफीचं योगदान लाभलंय. धन्यवाद. त्यासाठी सन्मान चिन्ह आम्हाला ज्याने पुरस्कृत केलेत असे आमचे गिरशेचे प्रथम नागरिक माजी सरपंच बाळरामजी दिवाणे, ज्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांचं आगमन झाले. प्रेक्षकांना आपण पाहताय आमचं व्यासपीठ ज्याने सजवलेलं आहे. अब्दुलभाई शेख आपल्यामध्ये, दिलीपजी पालवी सर, आयोजक मंडळ आणि बाळरामजी दिवाणे सर. आणि इथे मात्र 17 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्या आणि खतऱ्याची घंटा वाजवली टीम सारा 11 वेले संघाने. नवीन षटकासाठी गोलंदाज दर्शन सज्ज झालाय. पहिले षटक हाताळलं रुपेशने. काही चेंडू सुंदर हाताळले, परंतु काही चेंडू शॉर्ट ऑफ लेन टाकले, त्याचा पुरेपूर फायदा उचलला मोहन नावाच्या फलंदाजाने. त्याने सर्वच्या सर्व षटक खेळून दाखवलं आणि खेळून काढत असताना त्याने तब्बल 3 चौकार मारले. त्याच्या बॅट मधून 3 चौकार 2 डबल, म्हणजे तो वैयक्तिक इथे त्याची धावसंख्या जर विचार केला तर 16 वरती वैयक्तिक खेळतो मोहन आणि संघाची धावसंख्या त्या एका वाईड मुळे 17 वरती आहे. 17 धावा धाव फलकावर. 60चं टार्गेट असताना 30 मध्ये 60 करायचे आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची नितांत गरज होती. प्रत्येक षटकामध्ये 12ची गरज असताना जो धाव फलक आहे तो ओव्हरटेक झालेला आहे. 5 धावांनी जास्त दिसतोय आपल्याला. डाव्या हाताने इथे चेंडूला पायात टाकला, फ्लिकचा प्रयत्न फसलाय. स्वतः गोलंदाज झेल सोडलाय. सहज सोपा झेल तिथे जमिनीला धरतीला दान केलाय. अचंबित झाले. 5 तिथे फिल्डर जमा झाले होते, जमावबंदी झाली होती तिथे, परंतु तिथे चेंडूला बंदिस्त करू शकले नाही आपल्या हातामध्ये आणि तिथे गोलंदाजाने केली चूक. 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे 18 वरती पाहतोय आपण सारा 11 वेले संघाची. 18 विदाउट लॉस. स्केल एक पंच माधवजी ठाकरे सर, बॉलिंग एंडचे पंच विष्णू केणे सर आणि तिसरे पंच माधव ठाकरे सरांचे सुपुत्र राज ठाकरे सर पुढच्या सामन्यामध्ये उतरतील मैदानामध्ये. चेंडू हो 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 आडव्या बॅटनी इम्प्रोवाइज केला आणि भिरकावून दिले स्क्वेअर लेगच्या वरून. हा सुंदर षटकार.
बॉलरची मानसिकता होती की त्याला डावी एसटी दिसत असताना त्यांनी डाऊन द लेग चेंडूचा वापर केला. असं वाटलं की डावी दांडी मी उडवेन, परंतु नाही, तिथे चेंडूला उडवलं बॅट्समन आणि फुलवला षटकार. हा षटकांचा फुलोरा, धावसंख्या सुद्धा फुलवली वेगाने 24 वर. टर्न केलाय शॉट ऑफ लेन, तिथे पिकअप नीटचा करू शकला नाही. फील्ड तैनात आहे त्या दिशेला, सीमारेषा सांभाळतोय जो काहीसा फॉरवर्ड स्पेलिंगला तैनात आहे. आधीचा फटका बॅकवर्ड स्पेलिंगच्या दिशेने गेला होता. इथे मात्र काहीसं टायमिंग मिस झालं, पण तो फटका अगदी सुरक्षित होता, काही नुकसान नाहीये. एक धावेन धावसंख्या पुढे सरकलेली आहे वेले संघाची. सारा आयलंड वेले संघ 25 वरती एकही गडी बाद नाही. 25 60चं टार्गेट म्हणजे अजून जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. 35 धावांची अजून गरज सारा आयलंड वेले संघाला. 60चं टार्गेट. हा पुढचा चेंडू राऊंड आपटे दिले, बॅट लवकर फिरवली, बॅट लवकर फिरवली आहे. किती आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडला, खाली राहिला. चांगलं नियंत्रण चेंडू मध्ये होतो, चांगला टप्पा आणि अचूक लाईन अँड लेन जो टाकतो त्या गोलंदाजाला नेहमीच अनेक लोक पसंत करत असतात. आणि इथे लेन जरी आखूड टप्प्याची असताना सुद्धा गतीमध्ये परिवर्तन केल्या कारणाने तिथे फसला गेला फलंदाज आणि तो अचंबित झाला. डॉट चेंडू पुन्हा एकदा काढला गोलंदाजाने. टॉस केलाय पुन्हा एकदा, काय व्हेरिएशन्स आहेत, परंतु इथे आता दिशाहीन आहे. विष्णू केने सरांनी सांगितलं की हा वाईड आहे, खराब चेंडू आणि धावसंख्या 1 ने पुढे 26 वर. 26 ऑन द बोर्ड. वाईडच्या रूपामध्ये धाव जोडली गेली. 60चं टार्गेट. पंचांना विचारून तुम्ही तुमचा एंड चेंज करा. लक्षात घ्या, तुम्हाला बोलायला यायचं असेल तरी सुद्धा पंचांची अनुमती घ्या. नियमानुसार चला असे माधव ठाकरे सर सुद्धा सांगतायत. पुन्हा एकदा हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, काहीसा होता, टप्पा पडला आणि टेक ऑफ झाला. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतो, फक्त बोटांचा वापर करतो आणि फक्त सोडतो चेंडूला. आणि त्या गतीमध्ये परिवर्तन केल्या कारणाने फलंदाजाची बॅट वेगाने फिरत असताना धावांचा वेग थांबलाय. धावसंख्या स्थिर आहे ती 26 वर. 26 34 धावांची अजून गरज जिंकण्यासाठी. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय गोलंदाज दर्शन. पुन्हा एकदा इथे मला तेच म्हणायची वेळ आली आधीच्या सामन्यानुसार की इथे सुद्धा या फलंदाजाला, या बॉलरने अक्षरशः मामा बनवलं. या काही चेंडूंमध्ये फसवा चेंडू टाकतोय, टप्पा अचूक होता आणि गतीमध्ये परिवर्तन केल्या कारणाने इथे 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण टीम सारा आयलंड वेले संघाची 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 षटकानंतर बिनबाद 26. म्हणजे आता येणारे चेंडू 18 आणि 18 मध्ये धावांची गरज आहे 34. दरम्यान आमचे अब्दुल भाई बच्चू शेख आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा यथोचित सन्मान आम्ही करतोय आमच्या व्यासपीठावर. सरपंच साहेबाच्या शुभ हस्ते दिलीपजी पालवी साहेब त्यासाठी इथे तयारीला लागलेले आहेत. कारण अतिथी देवो भव ही आम्ही भारतीय परंपरा जोपासतोय या आमच्या ह्या क्रीडा नगरीच्या व्यासपीठावर. आणि आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण 2 सन्मान इथे घेतोय मित्रांनो. जितकी प्रेक्षकांची गरज असते क्रीडा कार्यक्रमामध्ये, तितकीच पाहुण्यांची सुद्धा नितांत गरज असते. आणि त्यासाठी आपले आलेले हे लाडके पाहुणे, त्यामधले अब्दुल भाई शेख, तसेच आमचे बाळरामजी दिवाणी माजी सरपंच गिरशेगावचे प्रथम नागरिक, ज्यांचा आम्ही इथे यथोचित सन्मान करू इच्छितो या आपल्या व्यासपीठावर. खेळ सुरू ठेवा, आपण हरकत नाही. आपण थोडासा ब्रेक मिळाला की लगेच सन्मान घेऊ. षटक क्रमांक 3 इथे सुरू करतो. गोलंदाज सज्ज झालाय, राहुल नावाचा गोलंदाज. आणि समोर बॅट्समन मोहन आहे. स्ट्राईकला मोहन, नॉन स्ट्राईकला रोहिदास. रोहिदासने सुद्धा एक सिंगल काढले. 3 त्याने डॉट खेळला आणि त्यालाच बघितलं पण मागच्या षटकामध्ये अक्षरशः चाच पडला तो. ओव्हर द विकेट. हा पुन्हा फ्लिकचा प्रयत्न होता. आता मात्र बॅटच्या पट्ट्यात नाही आला, परंतु चेंडू डाव्या इष्टीला सोडून जात असताना वाईटचा इशारा विष्णू मंगल केणे सरांचा. अवांतरने धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना 27 वरती एकही गडी बाद नाही. 33 पाहिजेत, अजून 18 चेंडू पूर्णपणे शिल्लक आहेत सारा एलियन वेले संघासाठी. फळेगाव संघ धावांचं संरक्षण करेल का बघायचंय. हा 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 वाव, टप्पा पडला आणि स्टीट झाला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. हरेश पांड्या सरांच्या भाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरी म्हणजेच अगदी जशी पाणबुडी जाते समुद्रामध्ये, समांतर रेषेमध्ये खाली अगदी घुसते आणि बुडी मारत असताना समुद्राची सपाटी मोजत असते, खालच्या दिशेने जात असताना पातळी मोजत असते. आणि पाणबुडीमध्ये बसणं सुद्धा एक फार मोठी धाडस असतं मित्रांनो.
समुद्रामध्ये त्या गोष्टी होत असतात, ते कामगार त्या गोष्टी करतात. इथे मात्र चुकीची गोष्ट होते गोलंदाजाकडून. त्याने लागोपाठचा दुसरा वाईट टाकला. चांगली बॉलिंग करावी लागेल फलेगावला वाचवायचं असेल तर. धावसंख्या इथे 1 ने पुढे 29 वर. आता 31 पाहिजेत, 29 झाल्यात. जवळपास अर्ध लक्ष गाठलंय, पण इथे विकेट मिळेल काय? पहिल्या विकेटची नितांत गरज होती नाही. आम्ही विकेट घेणार नाही जणू का असं पाहायला मिळतंय. एक गोलंदाजाने झेल सोडला, इथे विकेट किपरने झेल सोडलाय. 2 जीवनदान इथे तुम्ही सोडले. सामना सोडायची वेळ येऊ शकते तुमच्याकडे. जसं मी आधीच उल्लेख केला की चांगला संघ बनण्यासाठी बॉलिंग, फिल्डिंग, बॅटिंग, तुमचं प्लॅनिंग ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचा आत्मविश्वास सुद्धा तुम्ही वाढवा. तुमची मानसिकता पाहिजे, तुमची मनाची प्रबळता त्यासाठी पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती फार महत्वाची असते. मग जीवनाचं पटल असो किंवा क्रिकेटचा खेळ असो. धावसंख्या 30 वर. अर्ध लक्ष कंप्लीट झालंय. 31 होणार. येस, स्वेर मारा करतोय. मला तरी वाटतं की या षटकातील तिसरा वाईट टाकलाय चेंडू गोलंदाज राहुलने. राहुलला कानमत देण्याची गरज आहे. धावसंख्या 31. 60चं टार्गेट असताना तुम्ही बॉलिंगचं नियंत्रण जर गमावलं तर मात्र जे बॅटरने कमावले ते तुम्ही गमावू शकता. टर्न केला तिथे मात्र मोठ्या टप्प्याने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांप्रमाणे बघत राहिला तिथला फिल्डर आणि येतो हा चमत्कारिक चौकार. एव्हाना षटक संपलं असतं. 6 चेंडू पडले, 3च लिगल. येस, वाजव डीजे. फ्रॉम वासीन इथे धावसंख्या 35 वरती. 35. पुढचा चेंडू राहुल ओव्हर द विकेट. इथे दोन्ही पण पाय हवेमध्ये जम्पिंग जॅक स्टाईल इथे स्क्वेअर कट करायचं होतं बॅट्समनला. पुन्हा दाखवतोय बघा. बॅट पण रोल झाली होती, नजर सुद्धा त्याची चेंडूकडे होती. पण आई लाईनच्या वरून चेंडू जात असताना तिथे थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं. हा चेंडू वेगाने जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. हा लिगल चेंडू काढला गोलंदाज राहुलने. धावसंख्या स्थिर 35 वरती. ओहो हो उडवलाय आणि भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या वरून जात असताना बिगी मायटी ब्लो सिक्सर. टोला आणि मिळाला 6 धावांचा गोळा. आणि आता पुन्हा एकदा तर मोठा फटका आला तर प्रेक्षक तुम्ही झेल घेऊ शकता. जर तुम्ही झेल घेतला तर 500 रुपयाचं बक्षीस सरपंच दिलीप पाली साहेबांकडून आलंय. आईवा झेल साठी. आईवा झेल नाही तर हा सुंदर ड्राईव्ह केलाय. ओहो, डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सी बारच्या चिडतोय, फाडतोय. 4 रन. जबरदस्त बॅटिंग. आणि सामन्यामध्ये कलाटणी मिळाली आहे. विजयाकडे वाटचाल करेल का बघायचं, परंतु पारडं जड झाले सारा इलेव्हन वेले संघाचं. 15 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. आता बॉलिंग तुमची आणि फिल्डिंग फार मोठी महत्वाची असेल. अग्नी परीक्षा आहे, कारण तुम्हाला एकही विकेट मिळाली नाहीये, लक्षात घ्या. 2 जीवनदान दिले. एक झेल विकेट किपरने सोडला, दुसरा झेल बघितला पण स्वतः गोलंदाजाने सोडला. दोन्ही पण सहज सोपे झेल होते, काही अवघड नव्हतं. परंतु तुम्ही ते कठीण केलं. ऍक्च्युली अशा उलट म्हणायचं असतं की अवघड ते सोपं करावं, सोपं ते सहज करावं आणि सहज ते साध्य करावं. त्याला म्हणतात सहज साध्य करणं.
ते साध्य करण्यासाठी तुमची क्षमता तुम्ही दाखवली नाही, परंतु अजूनही इथे जिद्दीने जर खेळलात, काही विकेटची प्राप्ती केली तर तुम्ही या सामन्यामध्ये शेवटपर्यंत चोरस देऊन तुमच्याकडे सामना वळू शकता. ते तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये ती भावना पाहिजे आणि ती तुम्हाला आता कर्तव्यता ती करामत तुम्हाला करावी लागेल. एक चांगला परफॉर्मन्स देण्याची आता ही वेळ आहे, परंतु समोरचे बॅट्समन चांगला परफॉर्मन्स देतात. सारा सचिन देसले सुद्धा खुश झालीये आणि सचिन देसले साहेब आमचे मेजर PSI ते सुद्धा अगदी लय भारी खुश झालेत त्यांचं प्रदर्शन पाहत असताना. 15 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. गोलंदाज आहे तो आता दर्शन, ज्याने सेकंड ओव्हर हाताळली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या आणि कमबॅक केलं होतं काहीसं. राऊंड द विकेट इथे टर्न केलाय, हा झेल मिळेल का? झेल पकडलाय आता, मात्र विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटची प्राप्ती, मस्ट निडेड विकेट टेकन, झेल फलंदाज बाद. जय शिवाजी, जय शिवराय, जय शिव शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज अंगामध्ये ते सणसणते, रक्त सळसळते आणि मैदानामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने बॅटिंग सळसळत असताना इथे आता गोलंदाजाने संजीवनी प्राप्त करून देणारा विकेट प्राप्त केलाय आणि 9 संजीवनी प्राप्त झालेली. आता मोमेंटम इथे जो शिफ्ट झालाय त्याच्यामध्ये पकड मजबूत करेल का फलंदाज संघ ते बघायचंय. नवीन फलंदाज शांतनू इन ॲट 3, धावसंख्या स्थिर पाहतो आपण 45 वरती. 45 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम सारा 11 हेले. आल्या आल्या पलटी शॉटचा प्रयत्न इथे. सन्माननीय रामदासजी पालवे साहेब आपलं हार्दिक स्वागत. या ते काल पण आले होते, जाता म्हणाले की सर मी पुन्हा उद्या येईन. आले ते या, त्यांचे सुद्धा फार मोलाचं योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी. मिस्टर रामदासजी पालवे सर आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. इथे डॉट चेंडू काढला, रिव्हर्सचा पवित्रा घेणं इथे काहीसं चुकीचं ठरलं. लगेच कानमंत्र दिलं जाऊन नॉन स्ट्राईक रेंजच्या फलंदाजाने आणि पुन्हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मारते पाहतो आपण. समोरच्या दिशेने अनेक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. चेंज ऑफ पेस टर्न केलाय आणि इथे झेल, ओहो हातात पडून पडला, खाली पडलाय. विकेट किपरच्या दोन्ही बाजूला तुमचे बॉडीगार्ड आहेत आणि त्यांना नीटसे झेल टिपता येत नाहीत. 2 बाउन्सर त्याला म्हणतात, लेफ्ट आणि राईट गार्ड. ज्यांना सुरक्षितता करायची असते, ज्यांना फास्ट चेंडू पकडायचा असतो, झेल टिपायचा असतो, जो विकेट किपरच्या वरून जात असतो. पण इथे मात्र पुन्हा एकदा तिथे हाफ चान्स होती, फुल चान्स मध्ये कन्वर्ट नाही करता आली. सिंगल मिळाली, धावसंख्या 46 वरती. आता 14 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15. माफ करा, 15 नव्हे तर 9 होते. आणि वाईटचा इशारा, कारण 4थं षटक सुरू आहे. वाईटचा इथे इशारा झालाय, म्हणजे चेंडू तितकेच राहिले. 9 शिल्लक आणि इथे एक धाव जोडली गेली, वाढली गेली आहे 47 वरती. 47, 60चं लक्ष. 13 धावांची गरज आता 9 चेंडूंमध्ये. पहिलं विकेट आली बघा, नंतर सिंगल या षटकामध्ये, नंतर डॉट आणि सिंगल आणि नुकतंच आता आपण बघितलं व्हाईटचा सिग्नल. हा सिग्नल विकेटचा आहे, हा सिग्नल विकेटचा आहे की षटकाराचा आहे. ऐवा झेल साठी संधी होती, संधी गमावली आणि संधी कमावली. ठोकला षटकार बॅट्समनने. इथे रोहित प्रमाणे षटकार मारला, स्टेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी. पुन्हा एकदा थरार निर्माण केली आणि पुन्हा एकदा थरार वाढवला, टर्न केलाय, हुक केलाय आणि एका टप्प्याने इथे रोहित दासने चौकार बुक केलाय. लागोबाच्या 2 चेंडूमध्ये ठोकल्या 10 धावा. कारण हा आहे शिवबाचा छावा, ज्याने ठोकल्या 10 धावा. वाटतो या फलंदाजाचा सर्वांना हेवा हेवा. यस, या 57 जर रोहिदासने सामना जिंकून दिला तर रितेश देसले साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलंय आणि तो मॅच विनिंग स्ट्रोक मारू शकतो. तुफानी फटकेबाजी ओपनिंगला आला, मोहनच्या सोबतीला चांगली पार्टनरशिप केली. आता शांतनुला सोबतीला घेऊन दुसरी पार्टनरशिप रचते दुसऱ्या विकेटसाठी. या ठिकाणी रोहिदास तयार आहे, स्वतः 25 वरती खेळतोय. इथे काय केलंय रोहिदासने, मोठा फटका मारचा नाद तिथे केला आणि झेल टिपलाय. स्पेलिंगच्या दिशेने रोहिदास बाद 25 धावा करून परततोय डगआउट झोन मध्ये. दुसरा धक्का सारा 11 व्हेले संघाला.
विकेटचं पतन झालं. ओपनिंग पेअर परतले. रोहिदासने केल्या 25, मोहनने केल्या होत्या 24. दोघांनी जबरदस्त तिथे बॅटिंगचा नमुना पेश केला आणि त्याच कारणाने इथे पारडं जड आहे ते सारा इलेव्हन वेले संघाचं, कारण आता 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे वेले संघाला. 6 चेंडू शिल्लक. काल असा एक सामना झाला होता मला आठवतोय आणि त्या सामन्यामध्ये 2 लागोपाठचे डॉट आले होते पहिले आणि तो सामना हॉट बनत असताना नंतर मात्र पुन्हा निसटला हातातून. तसा प्रयत्न इथे आता गोलंदाज करेल का? डॉट चेंडू काढण्यासाठी विकेटचं लक्ष ठेवावं लागेल तर तुम्हाला डॉट मिळेल. विकेट टेकिंग बॉलिंग करेल का या ठिकाणी गोलंदाज? संदेश डोहले टर्न केले कमरेजवळून. अजरुद्दीन स्टाईलचा फटका तिथे सूर मारलाय आणि तिथे काय झाले? झेल कुठे गेला? चेंडू शोधतोय तिथे आणि मॅच झाली कंप्लीट. 3 धाव कंप्लीट. जीवनदान तुम्ही अनेक दिले, झेल सोडले. तेच कारण ठरले की तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर जात असताना सरपंच चषक, दिलीप पालवी चषकातून बाहेर जातो फळेगाव संघ. परंतु तुमचा खेळ आम्ही पाहिला. तुमचं कौतुक आणि विजय संघाचं अभिनंदन. अभिनंदन सचिन देसले साहेब, अभिनंदन सारा देसले आणि अभिनंदन वेहले. आमच्या खेळाडू कक्षाच्या बाजूला बघा एक आज स्टॉल आलाय. आमचे लाडके चायनीज मेकर, चायनीज भेल आज तुम्हाला उपलब्ध आहे. आपण त्याचा आस्वाद घ्या. आणि आम्ही आमचे सन्माननीय पाहुणे बारामजी दिवाणी साहेब, माजी सरपंच गेरशेचे प्रथम नागरिक, ज्यांचा इतोची सन्मान करू इच्छितो या आपल्या व्यासपीठावरती टाळ्यांच्या गजरामध्ये. आपल्या परिसराला एक वेगळी दिशा देणारे दिशादर्शक गिरशे गावाचे प्रथम नागरिक. गिरशे कोसले परिसर असो, वासिन परिसर असो, ज्या परिसरामध्ये एक वेगळी छाप ज्यांनी निर्माण केली असे आमचे सन्माननीय बारामजी दिवाणी साहेब, ज्याचा सन्मान करतायत आणि ज्याच्या माध्यमातूनच त्यांनी आम्हाला ट्रॉफी सुद्धा दिली मॅच मॅचची. चांगलं योगदान आहे. सन्मानचिन्ह सुद्धा आम्हाला दिलेले आहेत. त्यांचा सन्मान करतात आमचे विद्यमान आमचे सरपंच दिलीपजी पालवे सरपंच साहेब, जे सन्मान करतायत माजी सरपंच गिरशेचे बाराम दिवाणी साहेबांचा. आपण पाहताय सोबतीला आमचे आर के सरपंच जोडले जात आहेत, रवींद्रजी पालवी साहेब, तसेच आमचे अब्दुलभाई शेख सुद्धा जोडले जात आहेत. चारही पण जणांना टिपलं गेले आमच्या ह्या स्क्रीनवरती आपण पाहिलं आणि नंतर आम्ही अब्दुल भाई शेख साहिबांचा सुद्धा मी सन्मान करू इच्छितो. अब्दुल भाई आप आए, बहुत अच्छा लगा. आप आए, बाहर आई, खुशियां चौगुनी दोगुनी हो गई, लग गए 4 चांद, महफिल सवर गई. अब्दुल भाई बच्चू शेख, ज्यांचा मी सन्मान करू इच्छितो प्रेक्षकांना आपल्या व्यासपीठावर. सामन्याचा मॅच आम्ही घोषित